ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, माणसाची जयंती साजरी होती, पण आतापर्यंत या जगामध्ये जेवढे पुस्तकं लिहिलेत, ग्रंथ लिहिलेत, कोणत्या पुस्तकाची किंवा ग्रंथाची जयंती साजरी होत नाही. पण जयंती साजरी कोणाची होती? गीता आणि ज्ञानेश्वरीची. काल काय झाली? ज्ञानेश्वरी जयंती. म्हणजे ज्ञानेश्वरांनी नेवाशाला लोकांना गीतेचे ज्ञान, गीता ही संस्कृतमध्ये होती आणि लोकांना गीतेचं ज्ञान लोकांना समजत नव्हतं, म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि जीवनामध्ये कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, काय खावं, किती खावं, कसं राहावं. जसं एखादं मशीन बनवलं आणि त्या मशीनचं चालवण्याकरता जे पुस्तक असतं, तसं हे मानव देहाला जगण्याकरता जे विचार आहे त्याचं नाव गीता. आणि मग ज्या वेळेला सृष्टी तयार झाली आणि त्या वेळेला सूर्याना हे मनूला विचार सांगितले आणि मनूला इक्ष्वाकूला सांगितलं. इक्ष्वाकूना साऱ्या जगाला सांगितलं आणि अर्जुना हेच विचार मी तुला सांगतो. आणि लोकांनी काय अपभ्रंश करून घेतला? आयुष्यभर मजा मारायची आणि मरताना गीता असा उच्चार करायचा म्हणजे तो स्वर्गाला जातो, असं हे पुराणात लिहून ठेवले. पण गीता ही जी आहे ही कोणा वाचायची असते? तरुणांना वाचायची असते. बघा, ज्या वेळेला भगतसिंग आणि राजगुरू यांना फासवले, की आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता आणि त्यांना ते त्यांचा अन्याय नको होता आणि स्वतंत्र होण्याकरता त्यांना फासावं दिलं. आणि मग त्यांना सांगितलं तुमची अंतिम इच्छा काय. ज्यावेळेला फासावं दिलं जातं त्यावेळेला अंतिम इच्छा विचारली जाते. आणि मग अंतिम इच्छा काय? म्हणे मला आंघोळ करू द्या, आम्हाला व्यायाम करू द्या, गीता वाचू द्या. आणि हसत हसत फासावं गेले. आणि आजचा तरुण आहे ना, आजचा तरुण काय करतो? या खातो काय? चायनीज, बर्गर आणि तारक मेहता, क्रीम डायरी आणि जे नको आहे ते विचार बघतो. बघा, आजच्या मुलामुली एकमेकावर प्रेम. अरे प्रेम कोणावर करावा? भगवंतावर. या नाशिवंत देय मुलीचा आणि मुलांचा. नाशिवंतावर काय प्रेम करता? प्रेम करावं भगवंतावर, प्रेम करावा आपल्या आईबापावर, प्रेम करावा आपल्या मातृभूमीवर. आणि आज हे मुलामुली एकमेकाबरोबर जीव देऊ राहिलेत. म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरी जर जीवनामध्ये असली तर तो असा फालतू वागणार नाही. म्हणून गीता ही कोणा वाचावी? तरुणांनी. गीता हा ग्रंथ जो झोपेले त्याला उभा करते, जागा करते. जो बसेले त्याला उभा करते, उभा आहे त्याला पळायला लावते. आणि या पाश्चात्य देशामधल्या लोकांनी गीता घेतली. आज एवढे विमानं, टेलिफोन हे शोध लागले, हे कोणामुळं लागले? गीतेमुळं. आणि आपला गीता ग्रंथ आपण घेतला नाही. गाढवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता. आपल्याला गीता नको आहे. आपल्याला हे पाश्चात्याचे जे विचार आहे ते आपल्याला आवडतात. गीता ही आपली मायभूमी आहे. भारत माझा देश आहे. गीता ही माझी मायभूमी आहे. मी माझ्या देशावर प्रेम करील, मी गीतेवर प्रेम करील, मी आईबापांची सेवा करील. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी हा गीता ग्रंथ नेवाशा येथे जो मेलेल्या माणसाला जागं केलं, जगवलं आणि ज्ञानेश्वराने लिहिलं. आणि मेलेल्या माणसाने ही गीता लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली. आणि मग शेवटी काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे तिने वागज्ञ तोषावे, तोषोने मध्ये द्यावे. आता हे जगामध्ये ही गीता आहे ना, ही सगळ्या लोकांना समजल आणि अवघाचे संसार सुखाचा करीन. आता मला आनंद झाला. पण ज्ञानेश्वरांचे जे वाक्य काही लोकांनी घेतलं पण आज घेऊ नाही राहिले. आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली तर त्या ज्ञानेश्वरांना
आजच्या दिवशी काल ज्ञानेश्वरी जयंती झाली, त्यांना आनंद होणार आहे. म्हणून जीवनामध्ये काही जर करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा आधार घ्या. गीता ग्रंथ हा जीवन ग्रंथ आहे. गीतेमध्ये ज्ञानेश्वरी सांगितले एकतरी ज्ञानेश्वरीचे पारायण करतात आणि ह्या ओळीचं त्या ओळीपर्यंत नेतात. पण एकतरी ओवी अनुभवावी. त्या ज्ञानेश्वरीचा ओवीचा एकतरी अर्थ आपल्या जीवनात जर आचरणात आला तर खरं ज्ञानेश्वरी पारायण केल्याचं सार्थक होईल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, त्याचे विचार घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. आपल्या मुलाबाळांना ज्ञानेश्वरीचं गीतेचं विचार द्या. आणि म्हणून आज जगामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. कीर्तनकार ज्ञानेश्वरीची एक ओवी घेतो, तुकारामाचा अभंग घेतो, लाखो रुपयाची कमाई करतो. आणि मग ज्ञानेश्वरीचं पुढे जरी त्याला प्रवचन करायचं असलं तर ज्ञानेश्वरी घेतल्याशिवाय त्याला प्रवचन करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जे आज पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये गीतेचे विचार, ज्ञानेश्वरीचे विचार घेणं गरजेचं आहे. जर जीवन विकास करायचा असेल तर मुलाबाळांना ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, तुकारामाचा गाथा, दासबोध. लोकांना ज्ञानेश्वरी गीता समजत नव्हती, ज्ञानेश्वरी लिहिली. तीच गीता तुकारामांनी अभंग लिहिला आणि तीच गीता रामदासांनी दासबोध लिहिला. हे सगळे जे ग्रंथ आहे हे सगळे गीतेचं विश्लेषण आहे. आणि गीता हा जीवन ग्रंथ आहे. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. फुकट घेऊ नका, कष्ट करा, काम करा. जीवनामध्ये मोजकं खा, आहार चांगला घ्या, चांगलं वागा, ब्रह्मचर्याचं पालन करा, आरोग्य संपन्न करा. प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण ज्ञानेश्वरी गीतेत केलेले. म्हणून हा जीवन ग्रंथ आहे आणि त्याची जयंती साजरी होती. आणि म्हणून आपण संकल्प करू आजपासून ज्ञानेश्वरी आणि गीता याची एकतरी ओवी आपण घेतल्याशिवाय अन्न करणार नाही असा संकल्प करू. आणि हा जो व्हिडिओ मी देऊ राहिलो आहे हे घेण्यासारखे प्रत्येकाने ऐका आणि दुसऱ्याला पाठवा, क्लिक करा. हा जीवन विकास आहे, खेळ नाही आहे. खरं बोलतो आणि खरं सांगतो, घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने घ्या. आणि मनुष्य देह दुर्लभ आहे, आज आहे उद्या नाही. म्हणून निव्वळ या विचारानं जर तुम्ही आले तर तुम्हाला धन, समृद्धी, आरोग्य मिळेल. आणि याच्याकरता ज्ञानेश्वरी गीता जर घेतली तर त्या माणसाला तो उत्साही होतो आणि त्याचं जीवन प्रफुल्लित होतं. जय भैरवनाथ महाराज की जय.